नमस्कार. मी जीवन पाटील. आपण पाहतोय की भारतीय संस्कृती आणि त्याचे विश्वासी नातं. विश्वात भारतीय संस्कृतीचा प्रसार कसा झाला त्याबद्दल आपला हा भाग 2. 5,000 वर्षापूर्वीची बंदरं, धाडसी वीर, महत्त्वाकांक्षी युवक, व्यापारी, ऋषी, आचार्य यांनी अनंत हालअपेष्टा काढून हा सागर परिक्रमा करत पार केला आणि त्या दिशेला जिथे सागराच्या लाटा संपतात तिथे जे देश आहेत तिथपर्यंत आपली भारतीय संस्कृती पोहोचवली. आपला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृती सर्वात जुनी संस्कृती जी 5,000 वर्षापूर्वीची. मग मोहेंजोदाडो संस्कृती आली, तर ख्रिस्तपूर्व काळातील संस्कृती आली. तर ह्या सगळ्या संस्कृत्या आपण जतन केल्या आणि वाढवल्या. काही बंदरं जी आहेत, जी उत्खननात सापडली, ती बंदरं अशी होती की ती कित्येक पूर्वीची होती. ख्रिस्तपूर्व 2450 सालातली. तेव्हाही किनाऱ्यावर गलबतं लागत होती, बोटी लागत होत्या आणि बोटींना भरती आणि त्याशिवाय ओहोटीच्या काळात जागा मिळेल, त्यांना बंदरांना तिथे येता येईल, किनाऱ्यावर येता येईल अशी सोय करण्यात आली होती. तेवढी जागा, तेवढं पाणी साचेल एवढी जागा, इतकी व्यवस्थापन करण्यात आलं होतं. आपल्या देशाला एक लाभलेलं मोठं भाग्य म्हणजे 3,500 मैल दक्षिणोत्तर असा लाभलेला समुद्रकिनारा. यातूनच व्यापार विनिमय प्रचंड प्रमाणात होत होता. भारतीय संस्कृती म्हटली की त्याची शिल्प आली, चित्र आली. आपण जेव्हा शिल्प बघतो तेव्हा बऱ्याचशा ठिकाणी असं दिसतं की मोठ्या बोटी आहेत, नाविक वल्हेवरून त्या बोटी चालवतात किंवा हत्ती, घोडे, वाघ, सिंह यांची असंख्य चित्रे, शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. नौकानयनाची शिल्प असतील. सातवाहन राजांची सत्ता हा भारतीय व्यापारातील सुवर्णकाळ. मग त्यावेळी बऱ्याचशा प्रगतीच्या गोष्टी आपल्या देशात घडल्या. मग सातवाहनांची राज्य होती तेव्हा त्यांच्या नाण्यांवर शिडाच्या होडीचं चित्र असायचं, म्हणजे ज्यावरूनच आपली जे पूर्वज होते ते परदेश गमन करत होते हे अत्यंत व्यवस्थितपणे सिद्ध होतं. नौकाबांधणीत आपण फारच प्रगत होतो. नौकाबांधणी कशी करावी याचा युक्तिवाद आपल्याकडे होता. म्हणजे जलवाहतूक असतील, सामान्य वाहतूक, विशेष वाहतूक, लढाऊ नौका, मालवाहू नौका, राजघराण्यात राजांना नेणाऱ्या, राण्यांना नेणाऱ्या नौका, अशा असंख्य नौकांचे प्रकार आपल्या ह्याच्यात असायचे. आणि त्याच्याबरोबरच ऋतुमानाप्रमाणे त्या नौकांना कशा प्रकारे ठेवायला हवं, ऋतुमानाप्रमाणे कशा प्रकारे आपण त्या चालवायला हवं याचा पूर्ण अभ्यास आपल्या पूर्वजांना होता. शत्रू हल्ला झालाच तर त्यातून बचाव, त्यांना तोंड देणं धैर्याने आणि त्यांना हुसकावून लावणं, पराभूत करणं, इथपर्यंत राजनौका, युद्धनौका आणि प्राणीनौका अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नौका करून आपण प्रवास करत होतो आणि देशोदेशांना जात होतो. दिशाज्ञानाचं चांगलं एक गमक आपल्याला होतं. शास्त्रशुद्ध गमक आपल्याकडे होतं आणि ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र यांचा संपूर्ण गाढा अभ्यास आपल्या पूर्वजांनी केला होता. मग पृथ्वीची गती, तारे, ग्रह, नक्षत्र यांची सगळ्यांची गती, त्यांचे होणारे परिणाम, निसर्गावर होणारे परिणाम आणि त्यातून आपल्याला येणारे प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरनं सोल्युशन्स याच्या गोष्टीसुद्धा आपण करत होतो. मोसमी वाऱ्यांचा अभ्यास असेल तोही चांगल्या प्रकारे होता. आणि तिन्ही सागरांवर आपला संचार, म्हणजे जगात जे महत्त्वाचे 3 सागर आहेत त्या तिन्ही सागरांवर आपला संचार होता आणि तिथूनच आपण धर्म, संस्कृती नेत होतो. आपण व्यापारात काय करायचो तर रेशमी वस्त्र, लाकूड, मसाल्याचे पदार्थ, मोती, शंख, शिंपले असे पाश्चिमात्य देशांना, बऱ्याच देशांना वाटायचो आणि त्याच्याकडनं बदल्यात सोनं चांदी आपण घ्यायचो, हे आपण पाहिलं. तर व्यापार हे उद्दिष्ट भारतीय संस्कृतीचं कधीही नव्हतं. भारतीय संस्कृतीचा प्रसार हाच एक उद्दिष्ट आणि हेच एक ध्येय घेऊन असंख्य अपेष्टा काढून आपले वीर आपल्या भारतीय संस्कृतीला
देशोदेशी पोचवण्यात मग्न होते आणि त्यांनी ती संस्कृती, धर्म, लिपी सर्व दिलं. नाविकांच्या संघटना असायच्या, कारण एका देशातून दुसऱ्या देशात जाताना हजारो गलबतं, हजारो नौका त्या समुद्रावरनं जात असत. मग नाविक असत, नावाध्यक्ष असे, नावाध्यक्षाच्या हाताखाली बरीच लोकं असत आणि ते मंडळी व्यवस्थित नौकागमन करत असत. त्यानुसार इंडोनेशिया, कंबोडिया, बोर्निया इथे अनेक देशात आपण सहज जात होतो. आणि या देशांमध्ये आपण गेलो की आपण मंदिरे बांधत असू. विष्णू शंकरांची मंदिरे आपल्याला बऱ्याचशा देशांत दिसतात. तसंच बुद्धाची मंदिरे ही दिसतात. त्याशिवाय रामायण आणि महाभारत पूर्णपणे आपण इतर देशांमध्येही पोचवलेलं आहे आणि त्याचे बरेचसे अवशेष म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला रामायण महाभारतातल्या कथा आपल्याला तिथे पाहायला मिळतात. तर ह्या झाल्या देशाटन. आता तुम्हाला उत्कंठ आहे, त्याशिवाय मलाही उत्कंठ आहे की आपण सगळ्या देशांचं भ्रमण करणार आहोत. म्हणजे आपण कसे कसे इतर देशात गेलो, काय काय केलं. तर इथे एक देश दिसतो आपल्याला, इथून आपण जातो आहे, तो म्हणजे कंबोडिया. कंबोडिया देशात ना आपले पहिले जो लोक गेले ते कंबोडिया देशात. पहिलं कंबोडिया देशात म्हणजे तेव्हा कंबुज प्रदेश किंवा कंबुज देश असं त्या देशाचं नाव होतं. पहिले जेव्हा आपले पूर्वज गेले तेव्हा तिथे नागा लोकांचं राज्य होतं. नागा लोक म्हणजे काय की तिथे बरीच घनदाट वस्ती होती. एक समुद्रकिनारा तेवढा होता आणि उंच उंच वृक्ष आणि तिथेच काही जे पिकेल, जे फळं किंवा काय भाजीपाला किंवा काय असेल ते खाऊन ते जगणारी लोकं, म्हणजे एक आदिवासी प्रकाराची गोष्ट. मग त्यांची महत्त्वाची आयुधं काय, भाला, तीरकमान आणि अशा कुडाच्या भिंती करून राहणारी लोकं अशी. आणि वस्त्र वगैरे वापरण्याचं त्यांना भानच नव्हतं, माहिती नव्हतं. एक दिवस असं झालं की जहाजातून बरेचसे लोक आले आणि त्यांच्या बंदरावर उतरले. बंदरावरून येत असताना त्यांची राणी होती नागा लोकांची. नागा लोकांची राणी होती सोमा. त्या सोमाला ही गोष्ट कळली. सोमाला लक्षात आलं की ही लोक आपल्यावर आक्रमण करून आपल्याला गुलाम बनवण्यासाठी येत आहेत. मग सोमाने आपल्या सर्व सैनिकांना, सर्व लोकांना आदेश दिला की आपण यांच्याशी आता लढलं पाहिजे. परंतु लढणार कशाने? हे एकदम अत्यंत आयुधं वगैरे घेऊन आलेले, धनुष्यबाण होता, कमरेला परशू होते, अशी सर्व लोकं होती. पण राणी सोमाला कळलं की ही जे लोकं आलेत ती आपल्याशी लढायला आलेली नाहीत. त्यामुळे त्यांनी म्हणाले की हां ठीक आहे. मग ह्या ह्याच्यात एक नायक होता, त्याचं नाव होतं कौंडिन्य. त्यांनी राणी सोमाला पाहिलं. राणी सोमा निसर्गावस्थेत होती. त्यांना कपडे कसे परिधान करावेत, काय करावेत माहिती नव्हतं. मग राणी सोमाला त्याने कपडे आणून द्यायला सांगितले. तिला ते परिधान केले गेले आणि याच कौंडिन्याने राणी सोमाशी विवाह केला आणि तिथून कंबोडियात भारतीय संस्कृती आणि आर्य धर्माचा प्रसार झाला. मग आर्य संस्कृती वाढू लागली आणि आर्य संस्कृती वाढता वाढता तिथे बरेचसे राजे मग पुढे पुढे होत गेले. मग कौंडिन्याने तिथे पाणी अडवा, पाणी जिरवा याच्यावर धरणं बांधली. तिथे मोठे मोठे राजांना देश स्थापन केले, राज्य वाढवलं आणि बऱ्याचशा देशांशी, भारत, चीन यांच्याशी व्यापार विनिमय सुरू केला. मग त्याचं नाव होतं फुनांची संस्कृती, जे कौंडिन्याने निर्माण केली. मग भारतीय संस्कृती म्हटल्यानंतर शैव आणि वैष्णव पंथाचा तिथे प्रसार झाला. फुनांची संस्कृती म्हटल्यानंतर तिथे हिंदू संस्कृतीचं पहिलं काम म्हणजे रोज स्नान करणे. मग तिथेही स्नानगृह, स्वच्छतागृह यांची बांधणी करण्यात आली. भद्रेश्वर मंदिराची बांधणी करण्यात आली. तिथला राजा होता, राजा महेंद्रवर्मन. तो फार शूरवीर होता. त्यांनी त्याचं राज्य बऱ्याच ठिकाणी वाढवलं कंबोडियाचं आणि तिथे शिवलिंगाची स्थापना केली, यज्ञ केले आणि विद्या, कला, वाङ्मय, शास्त्र अशी अनेक गोष्टींची तिथे निर्मिती झाली. रामायण आणि महाभारताच्या कथा तिथे प्रज्वलित आहेत आणि तिथे कायम त्या ऐकल्या जात बोलल्या जात आणि ह्याच्यात. त्यामुळे रामायण आणि महाभारताशी नेहमी कंबोडिया देश एकदम जोडला गेला. त्याच्यानंतर बरीचशी शतकं गेली आणि बऱ्याचशा त्यांच्या वंशजांनी, कौंडिन्याच्या वंशजांनी तिथे
कंबोडियावर राज्य केलं आणि कंबोडिया देश चालू ठेवला. आता याच्यानंतर आपण नंतर दुसरा देश दुसरे अनेक देश बाजूबाजूचे बघणार आहोत. तर पाहत राहा हा व्हिडिओ. इथेच थांबतो. हा भाग दुसरा आज संपला. भाग तिसरा असेल उद्या.